श्री स्वामी समर्थ. जेव्हा पण तुमच्या आयुष्य जगायला सोपे करणारे असे काही तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप आवडलं, माझ्यासोबत हेच घडत आहे असं म्हणाल तुम्ही. जेव्हा मन दुःखी असेल, तेव्हा एकटे पडत असाल तर तेव्हा तुम्ही नक्की ऐका हा व्हिडिओ. आयुष्य नक्कीच बदलेल. तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ नक्की आवडेलच, कारण आपण अशी माहिती आज सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यामध्ये घडतच असते. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. तुमची कोणतीही अडचण असो, कोणतीही इच्छा असो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते. तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान देते. मग ती अडचण तुमच्या मनाची असो, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नातेसंबंधाची असो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर इथे नक्कीच मिळेल. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या जगात कोणीच निष्ठावान नसतं. मी तर आपले आणि परके दोघांनाही परखून बघितलं आहे. एक गोष्ट मात्र नक्की, जोपर्यंत तुम्ही सहन करणं सोडणार नाही तोपर्यंत लोक बोलणं सोडणार नाहीत. किंमत कितीही असो, माणूस एकदा विकला गेला की त्याची किंमत कवडीची सुद्धा नसते आणि राहतही नाही. लग्न करण्यासाठी मोठे असणे महत्त्वाचे नाही, तर स्वतःच्या पायावर उभे असणे महत्त्वाचे आहे. मतलबी मैत्री आणि जबरदस्तीचं प्रेम फार काळ टिकत नाही. पुस्तकांमध्ये झुकलेलं डोकं जगात नेहमी उंच असतं. आणि आधी भीती वाटायची की कोणीतरी साथ सोडून देईल. आता तर वाट बघतोय की तुमची लायकी दाखवा आणि माझ्या आयुष्यातून चालते व्हा. खूप धावल्यानंतर हे समजलं की एकाकीपण हे देखील एक ध्येय आहे. एखाद्या भोळ्या भावड्या व्यक्तीशी अति वाईट वागू नका, कारण सौंदर्य दाखवणारा आरसा जेव्हा तुटतो तेव्हा तो एक धारदार हत्यार बनतो. एक वाकडा माणूसच सगळ्यांना सरळ ठेवू शकतो. घर झोपडी असो वा महल, प्रत्येकाला आपलं घर खूप प्रिय असतं. आयुष्यात अशा कामांची निवड करा जे करायला तुम्हाला आवडतं. मग बघा, तुम्ही आयुष्यभर एकही दिवस काम करणार नाही. चांगली कामे करत राहा, लोक तुमचं कौतुक करत वा ना करत, कारण अर्ध्याहून अधिक जग झोपलेलं असतानाही सूर्य उगवतोच. कारण सिंहाच्या पायात काटा लागला याचा अर्थ असा नाही की आता कुत्री राज्य करतील. बोलण्यापूर्वी विचार करणे आणि विचार करून बोलणे व्यक्तीचं व्यक्तिमत्व बदलून टाकतो. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्याचा हा टप्पाही त्याच पद्धतीने पार कराल ज्या पद्धतीने आत्तापर्यंतचे सर्व टप्पे पार केले आहेत. अंधाधुंद गर्दीत चालू नका. तुमचा मार्ग स्वतः तयार करा आणि लोकांना जिंकून दाखवा. जो माणूस आपला अहंकार सोडत नाही त्याला एक दिवस सगळेच जण सोडून जातात. कमेंटमध्ये कमेंट नक्की करून सांगा. श्री स्वामी समर्थ. कधी कधी लायकी नसलेल्या लोकांवर त्यांच्याच पद्धतीने उपचार करावे लागतात. कारण पूर्वीच्या काळात लोक एकमेकांना हिंमत द्यायचे आणि आजकाल लोक एकमेकांचा रक्तदाब वाढवायला लागलेले आहेत. समस्येचे समाधान नंतर करा, त्याआधी समस्या देणाऱ्याला दूर करा. आयुष्य जसजसे पुढे सरकत आहे तसतसे हे जाणवत आहे की कोणी कोणाचे नसते. ज्या दारावर तुमचा आदर नाही ते वारंवार ठोठावू नये. लोक सहसा सहजपणे बोलून जातात की गेलेल्या गोष्टी विसरून जा किंवा केलेल्या गोष्टी विसरून जा, पण त्या गोष्टींमुळे आपल्यावर काय परिणाम झाला त्यावेळी त्या विचारायला ते विसरतात. जी चूक वारंवार केली जाते ती चूक नसून मर्जी असते. चांगल्या लोकांमध्ये एक खासियत असते की ते आपल्या वाईट काळातही चांगलेच राहतात. लोकांनी तुम्हाला ओळखणं बंद करण्यापूर्वी आपली ओळख नक्की बनवा. तुम्ही खोटं आणि हळू आवाजात जरी बोललात तरी सगळे ऐकतील, पण जेव्हा तुम्ही सत्य बोलाल तेव्हा ओरडूनही तुमची गोष्ट कोणी ऐकणार नाही. कधीकधी स्वतःशी बोलण्यासाठी आयुष्यात एकटं राहणंही गरजेचं असतं. प्रशंसा आणि स्वीकारताना विनम्रता असावी आणि चूक स्वीकारताना गर्व नसावा. जीवनसाथी असा असावा जो आपल्यासोबत तुमच्यासोबत बसून नात्यातील गैरसमज दूर करू इच्छितात, न की आता हे नातंच संपूया असं म्हणून मोकळा होतो. आपली प्रत्येक विचारसरणी आपलं भविष्य घडवू शकते आणि बिघडवूही शकते. निभावणेच तर कठीण आहे, इच्छा तर कोणालाही होते. छोटी विचारसरणी असलेल्यांना लोकांना देव देखील मोठं करू शकत नाही. नातं कधीही तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होत नाही, तर नातं तेव्हा खराब होतं जेव्हा आपलंच व्यक्ती बेईमानी करतो. विचारांचा अंधार रात्रीच्या अंधारापेक्षा जास्त धोकादायक असतो. काही लोकांना कधीही माफ करू नये. मग नाती तुटली किंवा कोणी साथ सोडून गेलं तरी चालेल. आजकाल लोक इतके खाली उतरले आहेत की त्यांना फक्त फायदा कसा उचलायचा हेच माहीत आहे. तुम्ही जितक्या सच्चेपणाने नाती निभवाल, लोक तितकाच जास्त तुमचं मन दुखावतील.
तुमच्या भावना, तुमची वेळ, तुमचा पैसा या तिन्ही गोष्टी अधिक महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून त्यांची कदर करा. असेल तिथेच त्याचा वापर करा. स्वतःला जगाच्या चालीरीतींपासून दूर ठेवा. इथे कोणालाही आपल्या चांगल्या वाईट स्थितीचा फरक पडत नाही. लोक जरी नावाने ओळखत असले तरी माणसाचा स्वभावच लक्षात ठेवला जातो. अरे, माणूस दुःखात उपयोगी यायला हवा, आनंदात तर हिजडे देखील नाचायला येतात. चुकीच्या लोकांपेक्षा जास्त शिक्षा आजच्या जगात सभ्य लोकांना मिळते. आयुष्यात चुकीचे लोक आल्याचे कधीही दुःख करू नका, कारण चुकीचे लोक ही तुम्हाला काहीतरी बरोबर शिकवण देऊन जातात. आदर सगळ्यांचा करा, पण इज्जत तेवढीच द्या जेवढी समोरचा तुम्हाला देतो. तू बदलून गेलास याचं दुःख नाही, मी तर फक्त माझ्या विश्वासावर शर्मिंदा आहे. काही वेळा एखाद्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही. दुःख हे मेंदूची निर्मिती आहे. तुम्ही जितका विचार कराल दुःख तितकं वाढेल. जेव्हा पैसा येतो तेव्हा इज्जत देखील येते, पण लक्षात ठेवा ती इज्जत पैशाची असते, तुमची नाही. आधी भीती वाटायची की लोक काय म्हणतील, आता भीती वाटते की मीच त्यांना काही ऐकवून तर देणार नाही ना. माणसाकडे खूप पैसा आला की तो बाह्यरूप्या बनतो. ज्या भीतीने आत्मविश्वासाची हानी होते त्या भीतीचा अंत करणं खूप गरजेचं आहे. जो तुमच्या भावना जाणूनही तुम्हाला त्रास देतो तो माणूस तुम्हाला तुमचा कधीच होऊ शकत नाही. ढोंगी आणि खोट्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहणं खूप पटीने उत्तम आहे. हे कलयुग आहे. इथे शपथ घेणारा नाही, खोटं बोलणारा जास्त खरा समजला जातो. जेव्हा एखाद्याचं मनच आंधळं होतं तेव्हा त्याचे डोळे कोणत्याही कामाचे नसतात. लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली तर कुत्री चावायला उतरतात. या जगात माणसाने खोटं बोलायला तेव्हा शिकले जेव्हा त्याला सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली. लाकडांचे कीटक जशी संपूर्ण खुर्ची खाऊन टाकतात, तसेच खुर्चीचे कीटक संपूर्ण देश खाऊन टाकतात. कारण सत्य बोलण्याची शिक्षा सर्वांनाच मिळू लागलेली आहे. तारुण्यात जो माणूस आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी बनतो. आयुष्य समजले आहे असं वाटू लागताच कुठून तरी आयुष्य असं काहीतरी दाखवून देतं ज्याचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. जगात 90% लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलेलं आहे, लोक काय म्हणतील. हे लोक काय म्हणतील याचा विचार फार केला जातो. लोक तुमच्या त्याच गुणांमुळे जळतात ज्याची त्यांच्यात कमतरता असते. चुका माफ केल्या जाऊ शकतात, पण जाणून बुजून त्रास देणाऱ्यांना कधीही माफ करू नये. वास्तव समजले तरी सर्वजण परके वाटतील, म्हणून मनात हा भ्रम ठेवा की सर्वजण आपले आहेत. आयुष्याने मला हे शिकवलं आहे की कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं पूर्णपणे निरुपयोगी आहे. तुमच्यासोबत कितीही कपट झालं असेल, कितीही धोका झाला असेल, पण जर तुम्ही कोणासोबत वाईट केलं नसेल तर तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी राहाल. आजच्या काळात जोपर्यंत एखाद्याला समोरच्या व्यक्तीकडून मतलब नसेल तोपर्यंत कोणालाच कोणासाठी वेळ नसतो. जर तुम्ही आयुष्यात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला खूप काही ऐकू येईल आणि खूप काही दिसेल देखील. आयुष्य म्हणजे माझ्या आयुष्यात मला अशी कोणतीही व्यक्ती नको जी माझ्या गैरहजेरीत माझ्या विरुद्ध चाललेल्या गोष्टी शांतपणे ऐकून घेईल. स्वतःशी खोटं बोलणं इतरांशी खोटं बोलण्यापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे. प्रेमाच्या अंधारात दगडही विरघळतो, पण परक्यांना काय दोष द्यायचा जेव्हा आपलेच बदलून जातात. तर या जगात प्रत्येकाला आपल्या समजणं सोडून द्या. तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी राहाल. वास्तविकता म्हणजे मजाक ही चालाखीने केलेली अपमान असतो. आयुष्यात वाईट काळ येणंही खूप गरजेचं आहे, नाहीतर आपुलकीचा बुरखा घातलेल्या परक्यांचे सत्य कसे कळणार. लक्षात ठेवा, चालाकी 4 दिवस चमकते आणि इमानदारी आयुष्यभर. एक चुकीचा माणूस कधीही कोणाबद्दल चांगला विचार करू शकत नाही. गर्दीत त्याचं चेहऱ्याची ओळख होते ज्यांनी स्वतःची ओळख बनवली आहे. ज्या व्यक्तीवर आपण अतिशय प्रेम करतो आयुष्यात तीच व्यक्ती आपल्या सर्वात जास्त फायदा उचलते, कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी माहीत असते. तर एवढे हुशार बना की तुम्ही कोणालाही माफ करू शकाल, कारण इतके बावळट होऊ नका की धोका देणाऱ्यांवर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवाल. जेव्हा कोणी समजतच नाही तेव्हा त्याला समजावण्याची गरजच काय. जेव्हा कोणी मानतच नाही तेव्हा त्याला सांगण्याची गरजच काय. ज्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदरच नाही, कदरच नाही, त्या नात्यांना जबरदस्तीने पुढे खेचायचं कशासाठी. अहंकार कशासाठी. ज्याला कोणाचाही फरक पडत नाही. विश्वास ठेवा, त्याला एका व्यक्तीचा खूप फरक पडतो. खऱ्या मनाने एखाद्याला गरजूला मदत करून बघा.
जर मनाला शांती मिळाली नाही तर सांगा. कारण जेव्हा आपण एखाद्या गरजूची गरज करतो, म्हणजे एखादी वस्तू त्याला देतो जी ज्याच्या गरजेची आहे, तो किती आनंदी आणि प्रसन्न होतो पहा. ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या. जो आज थांबला तरी उद्या निघून जाईलच. अशी कोणती तरी गोष्ट बोला ज्यामुळे कळेल की तुम्ही माझे आहात. दुर्लक्ष करण्यात आणि व्यस्त असण्यात खूप फरक असतो. ज्यांना स्वप्न बघायला आवडतात त्यांना रात्र लहान वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतं त्यांना दिवस लहान वाटतो. बरोबर ना? कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. सौंदर्य यात नाही की आपण कसे दिसतो, तर सौंदर्य यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो. आत्महत्या स्वीकारणारा समाज स्वतःच्या खुशीने केलेलं लग्न कधीच स्वीकारू शकत नाही. जर कोणाची सवय बघायची असेल तर त्याला इज्जत द्या आणि जर कोणाची प्रवृत्ती बघायची असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. मला कमजोर समजण्याची चूक करू नका. मी प्रेम आणि वार वेळ आल्यावर दोन्ही करायला जाणते. कारण शांतता कधीही कारण नसताना नसते. काही दुःखच अशी असतात जी आवाज देखील हिरावून घेतात. चेहरा स्वच्छ, मनात डाग, तोंडावर आपण आणि मागे साप. बस हेच जगाचं सत्य आहे. वेळ असताना स्वतःला बदलून घेण्यात भलेपण आहे. कारण जर वेळेने तुम्हाला बदललं तर खूप त्रास होईल. आजच्या युगाचा देव तोच आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे. आज नात्यांचं दुसरं नाव आहे, पैसा बनला आहे. कर्म कितीही वाईट का असेनात, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचं अशिक्षित असणं, तुमची वाईट कर्मे, तुमचं वाईट वागणं सगळं माफ केलं जाईल. कारण हे कलियुग आहे. इथे वाईटांसोबत वाईट हो व न, पण चांगल्यांसोबत वाईट नक्कीच होतं. काही लोक फक्त फायद्यासाठीच प्रत्येक नातं जोडतात. आपलं काम साधून खऱ्या लोकांचं मन तोडतात. त्यांना वाटतं की त्यांच्यापेक्षा हुशार कोणी नाही, पण खरं तर ते स्वतः आपलं नशीब फोडतात. कारण आपण पाहिलं आहे, जर त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या, धरून का ठेवायचं. नात्यात प्रेम चांगलं वाटतं, भीक मागणे नाही. एकदा तुम्हाला वाटलं की कोणीतरी तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर त्यांना पुन्हा कधीही त्रास देऊ नका. एका मर्यादेपर्यंत तुटल्यानंतर माणूस आपल्या वाट्याला आलेला आनंदही नाकारतो. कारण तो ज्यांनी तुम्हाला कष्ट दिले आहेत, कष्ट त्यांनाही मिळेल आणि विश्वास ठेवा, तुम्हाला हे बघायला संधी देखील मिळेल. आपला तो असतो जो दुसऱ्यांसाठी तुम्हाला दुर्लक्षित करत नाही. अरे, कदर करायची असेल तर जिवंतपणी करा. अंत्ययात्रा उचलताना तर द्वेष करणारेही रडतात. शांतपणे सहन करत राहिलात तर तुम्ही चांगले आहात आणि जर तुम्ही बोलून दाखवलं तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीच नाहीत. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या सीमा असतात, पण जेव्हा आत्मसन्मानाचा प्रश्न येतो ना, तेव्हा नातं संपवून टाकणंच योग्य ठरतं. आधाराने माणसाला पोकळ बनवलेलं आहे आणि अपेक्षा माणसाला कमजोर करतात. म्हणून आपल्या ताकदीवर जगायला सुरुवात करा. कारण तुमच्यापेक्षा चांगला सोबती आणि हमदर्द तुमचा कोणीच नसू शकतो. कारण स्वतः आपण स्वतःचे हमदर्द आहोत. नशिबाचा आणि आपल्या माणसांचा काही भरोसा नाही. हे दोघेही कधीही पलटू शकतात. मवाळ मनाचे लोक लवकर रडतात, लवकर रुसतात आणि मग लवकर मरूनही जातात. मी ऐकलं आहे की असे लोक देवाला खूप आवडतात. अपेक्षा ठेवणं चूक नाही, पण आपण चूक इथे करतो की आपण चुकीच्या लोकांशी अपेक्षा लावून बसतो आणि खूप चांगलं वागत बसतो. शब्दाला देखील स्वतःची एक चव आहे. बोलण्यापूर्वी ती स्वतः चाखून घ्यावी. जर स्वतःला चांगली वाटली नाही तर इतरांना कशी चांगली वाटेल. हृदय अजूनही जिवंत आहे, फक्त आता भावना मरून गेल्या आहेत. त्यांना मुक्त केलं जे आमच्या मनात राहून दुसऱ्याचे पाप बघत आहेत. ज्या माणसाने दुःखात आनंदी राहायला शिकले, समजून घ्या की त्या माणसांचं जीवन सफल झालं आहे. आयुष्यात तुम्ही हसायला शिका, रडायला तर लोक शिकवतीलच. ते लोक शेवटी तुटतातच ज्यांच्याशी आपण अतिशय जोडले जातो. ज्या दिवशी तुम्ही कोणाला आपली प्रत्येक सवय दाखवता, सांगता, बनवता, त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही बर्बाद करू शकते. आयुष्यात प्रेम इतकंच करा की तुमच्या आत्मसन्मानाचा मजाक बनवू शकत नाही. मोह म्हणजे प्रेम गरजेचे आहे, मान्य, पण इज्जतीपेक्षा जास्त कधीही नाही. सुंदर असणं गरजेचं नाही, पण कोणासाठी तरी गरजेचं असणं खूप सुंदर असतं. शरीरावर जखम दिली तरी चालेल, पण आत्मसन्मानावर ओरखडे काढायला बिलकुल सहन होणार नाहीत. विसरून जगायचं असेल तर कधीही कोणावर मरू नका.
हा प्रेमाचा नवा काळ आहे. जिथे आज तुम्ही आहात तिथे उद्या कोणीतरी दुसरा असेल. आयुष्य मोहाने सुरू होतं आणि मोहभंग झाल्यावर संपतं. कोणालाही सक्ती करू नका की त्यांनी तुमची आठवण काढावी. काही दिवस शांत राहून बघा की त्यांच्या आयुष्यात तुमची किती किंमत आहे. कारण शांत राहिल्यानंतरच समजतं शांत राहणं किती चांगलं आहे. शांत राहणे चांगले असते, पण जेव्हा तुमच्यासोबत अन्याय होत असेल तेव्हा तुम्ही आपल्या हक्कासाठी नक्कीच बोलायला हवे. खोटं ऐकण्यात ही मजा तेव्हाच येते जेव्हा सत्य तुम्हाला आधीपासून माहीत असतं. आम्ही घाबरून नाही सगळं काही करून बसलो आहोत. कुठेही जवळून घेण्याला आयुष्य सेट होत नसतं म्हणत नाहीत. जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी जुळवून घ्यावं लागतं तर समजून घ्या की तुम्ही जागेसाठी बनलाच नाहीत. तुमचे इरादे कधीही एवढे कमजोर नसावेत की तुमच्या लोकांच्या बोलण्यात येऊन तुम्ही तुटून जाल. जागोजागी प्रयत्न करण्यापेक्षा एकाच उद्दिष्टावर कठोर मेहनत आणि निष्ठा ठेवून काम करा. बघा तुम्हाला यश नक्की मिळेल. आजच्या युगात जास्त चांगला असणं बिलकुल चांगलं नाही. कारण त्याचे लोक सगळेच फायदा घेतात. खाली खेचणारे जर आपले असतील तर सावरण्यासाठी खूप वेळ लागतो. आजच्या युगात लोक तुमची कदर तेव्हा करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. आनंदी राहायला शिका, याआधी की दुःखी राहणं तुमची सवय बनून जाईल. कोणी जर तुम्हाला म्हणाला की तुम्ही बदललात तर 95% शक्यता आहे की तुम्ही फक्त त्या गोष्टी करणं बंद केलं आहे ज्या त्यांना तुमच्याकडून हव्या होत्या. बाकी तुमच्यात काहीच बदललेलं नसतं. परत ते लोक येतात जे रुसून जातात. तुटून गेलेला माणूस कधीही परत येत नाही. काही लोक रोज आपलं मन दुखावतात पण तरीही आपण त्यांच्याशी बोलून आनंदी होतो. जे आपल्या माणसांकडून सतावलेले असतात, नाकारलेले असतात ते खूप कठोर बनतात. मनाने देखील आणि वाणीने देखील. अपेक्षा त्रास खरं तर खूप देते, पण तरी या मनाला अपेक्षा राहते. कृत्रिम नात्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे की तुम्ही एकटे राहायला शिका. प्रेम आणि एक द्वेष, नफरत बोलायला तर हे 2 साधे शब्द आहेत, पण हेच 2 शब्द माणसाला देव देखील बनवतात आणि सैतान देखील बनवतात. तर ही वेळ सांगणारे तर खूप मिळतील, पण वेळेवर उपयोगी येणारे खूप कमी मिळतील. आयुष्यात वादळ येणंही गरजेचं आहे. तेव्हाच कळतं की कोण हात धरतो आणि कोण साथ सोडतो. मी माझ्या आयुष्यात खूप प्रकारची माणसं पाहिलेली आहेत. मदत घेऊन धन्यवाद म्हणतात आणि मदत घेऊन सुद्धा ते आपल्याला मूर्ख म्हणणारेही आहेत. मला आशा आहे की आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.